नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अध्याय 4 ज्याचे त्याचे प्राप्तदान या अत्यंत प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या कर्माशी जोडलेली असते। आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ आपल्याला कधी ना कधी मिळतच असते। या अध्यायात 3 प्रवाशांची कथा सांगितली आहे। प्रत्येक प्रवाशाला वेगवेगळे फळ मिळते आणि त्यामागचे कारण म्हणजे त्याची पूर्वकर्मे। ही कथा आपल्याला शिकवते की दान, सेवा, श्रद्धा आणि उत्कर्म यांचे जीवनात किती महत्त्व आहे। चला तर मग या सुंदर आणि ज्ञानवर्धक कथेची सुरुवात करूया। या अध्यायात 3 प्रवाशांची कथा सांगितली आहे। एकाला धर्म मिळते, दुसऱ्याला धन लाभ होतो, तर तिसऱ्याला कठोर शिक्षा मिळते। हे सर्व त्यांच्या कर्मामुळे घडते। कथा सांगते की माणूस जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळते। दान हे नेहमी योग्य व्यक्तीला श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने करावे। अहंकाराने केलेले दान पुण्य देत नाही, तर प्रेमाने आणि भक्तीने केलेले दानच हे खरे पुण्य मिळवून देते। तर मित्रांनो, ज्याचे त्याचे प्राप्तदान या अध्यायातून आपल्याला एक अमूल्य संदेश मिळतो की या जगात कोणतेही कर्म वाया जात नाही। प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ निश्चित मिळते। म्हणूनच आपण नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारूया, गरजूंना मदत करूया, श्रद्धेने दान करूया आणि चांगली कर्मे करण्याचा प्रयत्न करूया, कारण आज केलेले सत्कर्म उद्याच्या सुखाचे कारण ठरते। जर हा अध्याय आणि त्यातील संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशा धार्मिक व प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू आपण अध्याय 5 पुढील व्हिडिओमध्ये। आपल्या सर्वांवर परमेश्वराची कृपा राहो। जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी।